रामकृष्ण हरी मंडळी, अर्थ या यूट्यूब वाहिनीवर मी आपलं हार्दिक स्वागत करतो. आजच्या भागाचा विषय आहे मिळवा लाखो रुपये पेन्शन. हो, आजच्या भागात आजच्या विषयाला 3 भागात आपण बघणार आहोत. पहिला म्हणजे आजच्या काळात पेन्शनची गुंतवणूक हे इतकी महत्त्वाची का बरं आहे. दुसरं म्हणजे पेन्शन करिता बाजारामध्ये उपलब्ध पर्याय आपल्याकडे कोणते आहेत आणि त्यातला उत्तम पर्याय कोणता आहे. आणि शेवटचा भाग म्हणजे पेन्शनची गुंतवणूक कुठे करावी. सुरू करूया आजचा हा भाग. तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे पेन्शनची गरज आजच्या काळात इतकी महत्त्वाची का बरं आहे. तर हो, आधीच्या काळात आपण जर बघितलं तर माणसाच्या उदरनिर्वाहासाठी, माणसाच्या दैनंदिन जीवनासाठी गरजा या अत्यंत कमी होत्या. गरजा कमी असल्यामुळे त्याच्या जीवनशैलीसाठी खर्च सुद्धा कमी होता. परंतु ज्या पद्धतीने दिवसेंदिवस माणसांची जीवनशैली वाढत चाललेली आहे, त्याच पद्धतीने त्याच्या जीवनाच्या जगण्यासाठी लागणारा खर्च सुद्धा वाढत चाललेला आहे. आणि आपण आयुष्यभर एक उच्च पद्धतीची जीवनशैली जगल्यानंतर वृद्ध अवस्थेत जर केवळ पैशामुळे आपण ते जीवनशैली सांभाळू शकत नसाल, तर आपल्याला मानसिक समाधान वृद्ध अवस्थेत मिळणार नाही, जे की अत्यंत गरजेचं आहे. वृद्ध अवस्थेत आपल्याकडे स्वतःच्या हक्काचे पैसे असले की आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आपण स्वाभिमानाने खरेदी करू शकतो, घेऊ शकतो. पण जर आपल्याकडे पेन्शन प्राविधान नसेल तर अशा परिस्थितीत आपल्याला कुणावर तरी निर्भर राहावं लागतं. कुणावर तरी अर्थातच एकतर मुलावर, मुलीवर त्यांच्यावर निर्भर राहावं लागतं. आणि त्यांच्या जीवनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच त्यांचे पैसे पुरत नाही. तर विचार करा, मी इकडे मुलांना दोष देत नाही आहे. वास्तविकता आहे, त्यांच्यावर भविष्यात वाढणारा खर्च देखील वाढेल, त्यांच्यावर असणाऱ्या जबाबदारी देखील वाढेल. तर त्यांचा सुद्धा विचार आपण कुठेतरी केला पाहिजे. आज आपल्याकडे आपण कमवता आयुष्य असताना आपल्याकडे पैसे पुरत नाही, आपल्या पेन्शनच्या गुंतवणुकी करण्यासाठी आपण विचार करतो. तर विचार करा, उद्या जेव्हा आपण कमावते नाही राहणार तेव्हा जे आपल्या मागे खर्च लागलेले आहे ते तर लागलेले आहेत. मग त्यासाठी पैसे कुठून आणायचे. तर म्हणून काहीही झालं तरी आज आपण जे कमवतो त्याच्यातला काहीतरी भाग हा आपल्या निवृत्त आयुष्याच्या साठी गुंतवणूक म्हणून, बचत म्हणून आजपासून करायचंच. कारण हाच आजची बचत, आजची आपली जी जबाबदारी एक गुंतवणूक म्हणून आपण यात करतोय, ते आपल्याला आपल्या वृद्ध अवस्थेत स्वाभिमानी जगण्याचं आयुष्य देणार. अन्यथा आपल्याला कोणावर तरी आर्थिकदृष्ट्या निर्भर राहावं लागेल. कोणतीही गरज पडली, तुमचा साधा चष्मा जरी तुटला ना, तर तुम्हाला ते पैसे मुलाला, सुनेला, मुलीला मागावं लागतील. आपल्याला वेळेवर पैसे मिळाले नाही तर अत्यंत वाईट वाटतं. ज्या व्यक्तीने आयुष्यभर पैसा कमवून स्वतःसाठी पैसा खर्च न करता कुटुंबाला पैसा लावला आणि शेवटी आपल्यालाच आपल्या गरजांसाठी जर पैसा अपुरा पडत असेल, वाईट वाटतं. त्याच्यामुळे कुटुंबाची जबाबदारी तर पार आपण पाडाच, पण स्वतःचाही विचार करून उद्या आपल्याला स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे. यासाठी पेन्शनची गुंतवणूक आजपासून कराच. हे झालं पेन्शनची गरज इतकी महत्वाची आज का बरं आहे, हा मुद्दा. दुसरं म्हणजे आता आपण पेन्शनसाठी जेव्हा गुंतवणूक करत आहोत तर आपल्याकडे बाजारात पर्याय काय उपलब्ध आहे. सगळ्यात पहिली गोष्ट पेन्शनसाठी गुंतवणूक करताना लक्षात ठेवायची ती म्हणजे आपली पेन्शनसाठी असणारी गुंतवणूक ही 100% सुरक्षित असलेली गुंतवणूक पाहिजे. त्याच्यात लोभ नको. अनेक जणांचा बळी
या लोभामुळे गेलेला आहे. नुकताच आलेला घोटाळा म्हणजे टोरस घोटाळा. हो, टोरस म्हणून एक स्कीम, खूप मोठ्या चकचकीत असे ऑफिसे टाकून, दुकाने थाटून त्यांनी मुंबईमध्ये लावली. त्यात चक्क लोकांनी आपले मेहनतीचे पैसे, आयुष्यभराचे मिळालेले पैसे त्यात गुंतवले आणि त्या लोभामुळे की मला जास्त पैसे मिळतील, या लोभामुळे गुंतवलेले पैसे ती कंपनी एका दिवसात दारबंद करून मोकळी झाली. आता विचार करा, आयुष्यभर कमवलेले ते पैसे एका क्षणात त्या माणसापासून, त्याच्या हातातून चालले गेले. आता त्याचा उदरनिर्वाह तो कोणत्या पद्धतीने करेल? त्याचं अख्खं अर्ध आयुष्य आता बाकी आहे याचं, आणि त्याच्याकडचा असला नसलेला सगळा पैसा तो गमावून बसला. त्याच्यामुळे गुंतवणूक विशेष करून पेन्शनसाठी अशाच जागी करायची जिथे 100% खात्री आहे. लोभामुळे स्वतःची हानी करून घ्यायची नाही. आता पेन्शनसाठी जेव्हा आपण गुंतवणूक करतोय आणि सुरक्षित गुंतवणूक जेव्हा आपण करतोय, तर यात गुंतवणुकीसाठी माझा सल्ला राहणार की पेन्शनसाठी प्रावधान असलेली 50% गुंतवणूक ही 100% खात्रीशीर असणारी राहावी. जरी ती कमी जरी नफा देत असेल तरी 100% खात्रीशीर आपल्याला परतावा मिळणे अत्यंत गरजेचं. आणि त्यातला दुसरा भाग आपण जे करू शकतो ते थोडासा नफा आणि थोडीशी जोखीम, या दोघांचं समीकरण करून आपली जे गुंतवणूक आहे ते आपल्या निवृत्त आयुष्यांच्या गरजा पूर्ण करतील या पद्धतीने त्याला आखून ठेवायचं. म्हणजे जेणेकरून जर एक गुंतवणुकीचा भाग हा जोखीमामुळे कमी जास्त परतावा जर दिला, तरी जो एक भाग हमीशीर परतावा देणारा आहे तो आपल्याला आयुष्यात नेहमी हमीशीर पेन्शन देत राहणार. आता समजून घेऊया की बाजारातले जोखीमेचे कोणते गुंतवणूक आहेत आणि सुरक्षित गुंतवणूक कोणती आहे. जोखीमेची गुंतवणूक म्हणजेच शेअर बाजाराची संलग्न असलेली गुंतवणूक हे जोखीमेची गुंतवणूक. त्यात थोडासा परतावा जास्त मिळतो, परंतु जोखीमही त्याच्यासोबतच राहतो. आणि जागतिक पातळीवर आता जर आपण बघितलं तर प्रत्येक देशामध्ये मी विश्वगुरु अशी स्पर्धा सुरू आहे, आणि त्यासाठी अमेरिका, चायना, तुम्ही जपान म्हणा, जपान जरी छोटासा देश असला तरी त्याचे प्रयत्न सुद्धा चालू आहे, आणि भारत तर विश्वगुरु आहेच. तर या सगळ्यामध्ये जर युद्धाचं वातावरण निर्माण झालं आज न उद्या, तर ह्या आपल्या बाजाराच्या गुंतवणुकीला जोरदार फटका बसून आपल्या गुंतवणुकीवर परिणाम खूप मोठा पडू शकतो. आणि त्यामुळे खात्रीशीर गुंतवणूक जर करायची झाली तर ती आहे आपल्या LIC मध्ये. हो, LICच्या उत्तम अशा LICच्या पेन्शन योजना आहेत ज्यात आपण खात्रीशीर आयुष्यभर विमा संरक्षणासोबत परतावा मिळवू शकता. आता शेवटचा भाग मी आपल्याला थोडक्यात सांगतोय, जास्त वेळ घेणार नाही. तर तो हे की खात्रीशीर गुंतवणूक करायची ती LICच्या पेन्शन, खात्रीशीर पेन्शन देणाऱ्या योजनांमध्ये. त्यात जीवन उमंग, जीवन उत्सव, जीवन शांती, जीवन अक्षय असे उत्तम LIC कडे गुंतवणूक योजना आहेत. या योजनेची माहिती आजच आपण घ्या आणि यात गुंतवणूक करा. आपल्या निवृत्त आयुष्यात स्वाभिमानाने जगायचं असेल तर या योजनेमध्ये गुंतवणूक आजपासून करा, कोणतीही दिरंगाई न करता.
जितक्या आधी सुरू कराल तितकं चांगलं. लाखो रुपये आपल्याला महिन्यावारी पेन्शन पाहिजे असेल तसा सुद्धा पर्याय आहे. जर आपली क्षमता आज नसेल तर आज तुम्ही वार्षिक लाखो रुपये पेन्शन मिळेल अशा गुंतवणुकीत गुंतवणूक करू शकता. उद्या त्यात काही भाग कमी, काही भाग वाढवू शकता. आणि पुढे जसं जसं आपलं उत्पन्न वाढेल तसं तसं त्यात नवीन नवीन गुंतवणूक करत राहायचं आणि पेन्शनची गरज आपण ध्यानात ठेवून सगळं नियोजन करायचं. खात्रीशीर परतावा मिळवण्यासाठी LICचे जीवन उमंग, जीवन उत्सव, जीवन शांती, जीवन अक्षय हे उत्तम योजना आहे, ज्यात आपल्याला लाखो रुपये पेन्शन मिळते. आणि त्यात 5,000 रुपये, 10,000 रुपये महिन्यापासून आपण सुरुवात करू शकता. वय कमी असेल तर याहून कमी आपल्याला प्रीमियम आखल्या जाईल. त्यात तुम्हाला विम्याचा लाभ मिळणार, पाहिजे तर कर्ज घेण्याचा लाभ मिळणार, त्या सुद्धा त्यात उपलब्ध आहे. तर गुंतवणूक करा, आपलं निवृत्त आयुष्य पेन्शन मिळेल असे शाश्वत करा. आशा करतो आजच्या भागात दिलेली ही माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल. भेटूया पुढील भागात नवीन माहिती घेऊन. आपल्याला हा भाग आवडला असेल तर आपली आवड नक्की दर्शवा. आपला अभिप्राय आम्हाला द्या. आमच्या वाहिनीचे सदस्य व्हा. नमस्कार. रामकृष्ण हरी. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंद, जय महाराष्ट्र.